गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मानन्दमिश्रमानन्दिवल्लभम्। अध्याय 6 श्लोक क्रमांक 7 का श्लोक क्रमांक 6 बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। बन्धुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनः तो शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत्। आलं का पदच्छेद? आता बघा, येन आत्मना आत्मा एव जितः. दिसलं का? येन म्हणजे ज्या पुरुषांनी आत्मना आपल्या स्वतःकडूनच आत्मा एव जितः आत्माच जिंकला. लक्षामध्ये, ज्या पुरुषांनी स्वतःच आपल्या स्वतःकडूनच आत्म्याकडूनच आत्मा एव जितः आत्माच जिंकलेला आहे. म्हणजे काय वे? ज्यांनी स्वतःच आत्मा जिंकला म्हणजे काय? ज्यांनी आत्मा शब्दाचा अर्थ इथं घ्यायचा की आपलं अंतःकरण, इंद्रिये, शरीर इंद्रिये, अंतःकरण यांना आत्मा म्हणतात. कारण अज्ञानी जीवाला या तत्वांच्या ठिकाणी म्हणजे शरीराच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी, मनाच्या बुद्धीच्या ठिकाणी आत्मबुद्धी होते का नाही? आत्मबुद्धी होते का नाही यांच्या ठिकाणी? म्हणून यांना आत्मा म्हणतात. मग ज्या पुरुषांनी आपल्याकडूनच स्वतःकडूनच आपल्या आत्म्याला जिंकलं, आत्म्याला जिंकलं म्हणजे शरीराला जिंकलं, इंद्रियांना जिंकलं आणि मनाला जिंकलं म्हणजे अंतःकरणाला जिंकलं, ते सगळे आपले अधीन केले. लक्षामध्ये, ज्या पुरुषांनी. मग तस्य आत्मनः आत्मा बंधुः असा घ्यायचा अन्वय. मग त्या आत्म्याचा म्हणजे त्या पुरुषाचा, त्याच्या स्वतःचा. आलं? तस्य आत्मनः त्याचा स्वतःचा, आत्मा बंधू त्याचा आत्माच काय आहे? त्याचा बंधू आहे. कळलं का? म्हणजे ज्या पुरुषांनी स्वतःकडूनच स्वतःच्या आत्म्याला जिंकलं, स्वतःच्या आत्म्याला जिंकलं म्हणजे अंतःकरणाला जिंकलं, इंद्रियांना शरीराला जिंकलं. मग तस्य आत्मनः त्या आत्म्याचा म्हणजे त्याचा स्वतःचा. लक्षामध्ये, आत्मा बंधू त्याचा आत्मा काय आहे? त्याचा
बंधू आहे बंधू. बरं. तू परंतु अनात्मनः, परंतु ज्यांनी आपल्या आत्म्याला जिंकलेलं नाही असा जो पुरुष आहे तर अशा अनात्म्याच्या किंवा अशा अनात्म्याचा आत्मा होतो, आत्माच शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, शत्रूप्रमाणे शत्रुत्व करण्यामध्ये प्रवृत्त होतो, वर्तन करतो, त्याचा आत्माच. ज्या पुरुषाने आपल्या अंतःकरणाला, शरीराला, इंद्रियांना जिंकलेलं नाही त्याला म्हणतात अनात्मा. आणि अशा अनात्म्याचा कळलं का? अनात्मा म्हणजे काय? ज्यांनी आपलं आत्मा जिंकलेला नाही. आत्मा जिंकला नाही म्हणजे अंतःकरण जिंकलं नाही, इंद्रिय जिंकले नाही, शरीर आपल्या अधीन केलेलं नाही, असा जो पुरुष आहे त्याला अनात्मा म्हणतात. आणि अशा अनात्म्याचा आत्मायव, त्याचा आत्माच शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, शत्रूप्रमाणे शत्रुत्व करण्यामध्ये वर्तन करतो, म्हणजे प्रवृत्त होतो. कळलं का? त्याचा आत्मा त्याच्याशी शत्रुत्व करतो, शत्रूप्रमाणे वागतो. म्हणजे त्याचं मन, त्याचे इंद्रिय, त्याचे हे सगळं त्याच्या शत्रूप्रमाणे वागतात. ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलेलं नाही, ज्यांनी आपल्या मनाला जिंकलेलं नाही, ज्यांनी आपल्या शरीराला जिंकलेलं नाही, मग अशा पुरुषाचे शरीर, इंद्रिय, मन, अंतःकरण हे त्याच्या शत्रूप्रमाणे वागतात. म्हणजे काय? त्याचं अहित ज्याने होईल असं ते करतात. इंद्रिय जर ज्यांनी आकळले नाहीत ते मग विषयाकडे जातात आणि ते विषय भोगले की अहितच होतं ना, म्हणजे शत्रूप्रमाणे वागतात. कळलं का? शत्रू काय करत असतो? घात करीत असतो का नाही? मग तसं इंद्रियाचा घात करतात, मन याचा घात करतं, शरीराचा घात करतं. म्हणून ज्यांनी जिंकलं, ज्यांनी आपल्या आत्म्याला जिंकलं त्याचा आत्मा त्याचा बंधू आहे. ज्यांनी आपला आत्मा जिंकला नाही मग त्या अनात्म्याला त्याचा आत्माच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करण्यामध्ये वर्तन करतो, म्हणजे शत्रूप्रमाणे त्याच्याशी वागतो. कळलं का? लक्षात आलं? अजून एकदा सांगू का श्लोक? येन आत्मना आत्मा एव जितः, ज्या पुरुषाने आत्मना म्हणजे आपल्याकडून स्वतःकडूनच, आत्मा एव जितः आपला आत्मा ज्यांनी जिंकला. लक्षामध्ये आत्मा जिंकला म्हणजे आपलं अंतःकरण जिंकलं, इंद्रिय शरीर जिंकलं. मग तस्य आत्मनः, मग त्या स्वतःचा त्याचा स्वतःचा आत्मा, त्याचा स्वतःचा आत्मा बंधू, त्याचा काय आहे? बंधू आहे. तो परंतु अनात्मनः, ज्यांनी आपला आत्मा जिंकलेला नाही अशा अनात्म्याचा आत्मायव, आत्माच शत्रुवत शत्रुत्वे वर्तेत, शत्रूप्रमाणे शत्रुत्व करण्यामध्ये वर्तन करतो. आलं? जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. पदच्छेद बघा. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आलं का पदच्छेद? आता या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये योगी पुरुषाचं, सिद्ध योगी जो असतो त्याचं लक्षण सांगतात, त्याचं वर्णन करतात.
कसा असतो तो बघा. जितात्मनः योगी कुणाला म्हटलं जातं, युक्त पुरुष कुणाला म्हणतात ते सांगतात. जितात्मनः ज्यांनी आपला आत्मा जिंकलेला आहे. कळलं का? जितात्मनः म्हणजे काय? आत्मनः जित, आत्म्याला ज्यांनी जिंकलं. कळलं का? म्हणजे अंतःकरणाला. प्रशांतस्य आणि ज्याचं चित्त काय झालेलं आहे, शांत झालेलं आहे. परमात्मा समाहितः परमात्मा सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा त्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे. लक्षामध्ये शीतोष्ण सुखदुःखेषु. शीत उष्ण, शीत म्हणजे थंडी, उष्ण म्हणजे ऊन. ऊन ज्या वेळेला लागतं आणि थंडी ज्या वेळेला वाजते अशा दोन्ही वेळेला ज्याचं चित्त सम असतं. अजून सुखदुःखेषु सुख आणि दुःख, दुःखाच्या वेळी ज्याचं चित्त कसं असतं, सम असतं. तथा मानापमानयोः तसंच मान आणि अपमानामध्ये सुद्धा ज्याचं चित्त कसं असतं, सम असतं, तो योगी असतो. त्याचं योगी पुरुषाचं वर्णन आहे सगळे. कळलं का? अजून एकदा श्लोक सांगतो बघा. जितात्मनः ज्यांनी आपला आत्मा जिंकलेला आहे. प्रशांतस्य ज्यांनी आपलं चित्त शांत केलेलं आहे, किंवा ज्याचं चित्त शांत झालेलं आहे. परमात्मा समाहितः परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे. शीतोष्ण सुखदुःखेषु शीत उष्ण सुख दुःख यावेळी ज्याचं चित्त सम असतं. तथा मानापमानयोः तसंच मान आणि अपमानाच्या वेळीसुद्धा ज्याचं चित्त कसं असतं, सम असतं. लक्षामध्ये सारखं असतं. त्याला काय मान अपमान कोणी सारखं वाटतं. आपल्याला कसं असतं, कोणी मान दिला की आपल्याला आनंद होतो आणि अपमान केला की रडत बसतो, आहे का नाही? महात्म्याचं तसं नसतं, योगी पुरुषाचं तसं नसतं. कोणी मान दिला काय आणि कोणी अपमान केला काय त्याला दोन्ही सारखंच वाटत असतं. निन्नी कोणी मारी वन्नी कोणी पूजा करी, मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. कारण तो शरीरापासून वेगळा झालेला असतो. आता समजा रस्त्याने एक दगड पडलेला आहे आणि त्याच्यावर जर कोणी मुतलं तर तुम्हाला काय वाटतं का? कोणी त्या दगडाची पूजा केली त्याचा आनंद होतो का तुम्हाला? का नाही? कारण दगड आपला काय संबंधच नाही दगडाचा. मग रस्त्यावर पडलेला दगड जसा आहे आपला त्याचा काही संबंध आपल्याला वाटत नाही, तसं हे जे शरीर असतं महात्म्याला त्याचं स्वतःचं शरीर तसं वाटत असतं की त्या शरीराचा आपला काही संबंध नाही असं वाटत असतं. शरीराहून आपण भिन्न आहोत हे त्यांनी जाणलेलं असतं. त्यामुळं कुणी निंदा केली तरी शरीराची निंदा करतात, कुणी मान दिला तरी शरीराला मान देतात. म्हणून शरीराला मान दिला तरी ते आनंदित होत नाहीत आणि शरीराची कोणी निंदा केली, हाणलं ठोकलं तरी ते दुःखी होत नाही. कारण शरीर ते नसतातच, शरीरामध्ये वेगळे झालेले असतात. समजते का? शीत उष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः समः. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यामध्ये ते कसे असतात, सम असतात. झालं की दोनदा सांगितलं ना. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थः विजितेन्द्रियः युक्तः इति उच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. आलं का पदच्छेद? आला का? कळलं का? आता बघा, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान आणि विज्ञान, ज्ञानाच्या योगानं आणि विज्ञानाच्या योगानं ज्याचा आत्मा तृप्त झालेला आहे. आत्मा म्हणजे अंतःकरण. इथं आत्मा शब्दाचा अर्थ काय? अंतःकरण. ज्याचा आत्मा तृप्त झाला म्हणजे ज्याचं अंतःकरण तृप्त झालेलं आहे. कशानं? ज्ञान आणि विज्ञानाच्या योगानं. ज्ञान म्हणजे
शास्त्र शिकून झालेलं ज्ञान, शास्त्रज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे शास्त्राचे आपण सिद्धांत शिकलो त्या सिद्धांताचा, त्या तत्वांचा अनुभव येणं, साक्षात्कार होणं, परमात्म्याचा साक्षात्कार होणं, ह्याला विज्ञान म्हणतात. असं ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीच्या योगानं ज्याचं अंतःकरण काय झालेलं आहे, तृप्त झालेलं आहे, अशा त्या पुरुषाला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणतात. त्याला काय म्हणतात? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. कुटस्थ, कुटस्थ म्हणजे निर्विकार असलेला, ऐरणीप्रमाणे जो निर्विकार असतो असा महात्मा, ज्याच्या ठिकाणी कसलाच विकार नसतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे जरी चित्तात निर्माण झाले तरी ज्याच्यात काही फरक पडत नाही. कळलं का? ज्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, जो विकारी होत नाही, काम क्रोधाधिकानं जो विकारी होत नाही त्याला निर्विकार म्हणतात. आणि निर्विकार म्हणजे कुटस्थ, कुटस्थालाच निर्विकार म्हणत असतात. कुटस्थ शब्दाचा अर्थ काय? निर्विकार. कूट म्हणजे आयरण आणि स्थ म्हणजे स्थित असलेला, आयरणीप्रमाणे स्थित असलेला. आयरण माहिती आहे ना, म्हणजे आयरणीवर अनेक लोखंड येतात, त्याला वेगवेगळे आकार प्राप्त होतात, बदलतात, वेगवेगळ्या आकार निघून जातात. पण आयरण जशीची तशीच असते, तिच्यात बदल होतो का? होत नाही. म्हणजे तिच्यात बदल होत नाही, तिच्यात विकार होत नाही, ती निर्विकार असते आयरण. मग त्याप्रमाणे कूट म्हणजे आयरण, आणि त्या आयरणीप्रमाणे जो स्थिर आहे म्हणजेच निर्विकार आहे त्याला म्हणतात कुटस्थ. कळलं? त्याला काय म्हणतात असतात? कुटस्थ. मग तसा तो महात्मा कसल्याही परिस्थितीमध्ये कसा असतो? निर्विकार असतो, म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. कसा असतो तो महात्मा? तो योगी पुरुष कसा असतो? कुटस्थ, निर्विकार. विजितेंद्रिय, ज्याने आपले इंद्रिय काय केलेले आहेत? जिंकलेले आहेत, असा तो असतो. समलोष्टाश्म कांचन, लोष्ट अश्म कांचन. बघा, सम आहे ज्याला काय? लोष्ट अश्म कांचन. लोष्ट म्हणजे ढेकूळ. ढेकूळ माहिती आहे ना तुम्हाला? कशाचं असतंय? ढेकूळ, त्याला लोष्ट म्हणतात. अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं. ढेकूळ, दगड, सोनं ज्याला सारखं असतं. सोने रूपे आमा मृत्तिके समान, आहे की नाही? सोनं रूप हे सगळं ज्यांना सारखं असतं, माती सारखी असते, हे योगी पुरुषाचं लक्षण आहे. समलोष्टाश्म कांचन असा तो योगी पुरुष युक्त इति उच्यते. त्याला युक्त म्हटल्या जाते. त्याला काय म्हणतात? युक्त. कळलं? अजून एकदा श्लोक सांगायचा का? जो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, जो ज्ञान आणि विज्ञानाच्या योगानं, म्हणजे शास्त्रज्ञान आणि शास्त्रज्ञानामधले सांगितलेले सिद्धांत, जे तत्व, त्याचा ज्याला अनुभव आलेला आहे, साक्षात्कार झालेला आहे, त्याला विज्ञान म्हणतात. अलक्षामध्ये म्हणजे शास्त्राचं ज्ञान, हे शास्त्राचं आपल्याला जे ज्ञान होतं त्याला ज्ञान म्हणायचं. आणि शास्त्रज्ञान झाल्यानंतर त्या तत्वांचा अनुभव येणं, साक्षात्कार होणं, ह्याला विज्ञान म्हणतात. असं ज्ञान आणि विज्ञान याच्या योगानं ज्याचा आत्मा तृप्त झालेला आहे असा योगी. कुटस्थ, निर्विकार, सगळ्या परिस्थितीमध्ये जो निर्विकार असतो. विजितेंद्रिय, ज्याने आपले इंद्रिय जिंकलेले आहेत. समलोष्टाश्म कांचन, ढेकूळ, माती, ढेकूळ, दगड आणि सोनं हे ज्याला काय आहे? सम आहे, असा योगी, तो योगी पुरुष. युक्त इति उच्यते. त्याला युक्त म्हटल्या जाते, योगयुक्त आहे असं म्हटलं जातं. कळलं? सुहृन्मित्रार्युदासीन, मध्यस्थद्वेष्य बंधुषु, साधुष्वपि च पापेषु, समबुद्धिर्विशिष्यते. सुहृन्मित्रार्युदासीन
मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृत त्या तचा न झालाय हा. सुहृत मित्र आरी अरी त्या रमध्ये जी ई आहे पुढचा उ आल्यामुळं त्या ईचा य झाला यनादेशानं आणि पुढचा उ त्यात मिळाला यू झाले. कळलं का? अरी शब्द आहे तिथं. मित्र अरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धी विशिष्यते. इकडे बघा आता समबुद्धी ज्याला असते ना तो श्रेष्ठ असतो. आता असं या श्लोकामध्ये सांगतात. योगी पुरुषाचं वर्णन करत असताना त्याची बुद्धी सर्व परिस्थितीमध्ये मानापमानाच्या वेळी सुखदुःखाच्या वेळी आणि अजून कशाच्या वेळेला शीत उष्णाच्या वेळेला त्याची बुद्धी सम असते. अजून दगड मातीचा ढेकूळ आणि सोनं यांच्या ठिकाणी सुद्धा त्याची बुद्धी कशी असते? सम असते. यांच्याच ठिकाणी नाही सगळ्याच ठिकाणी त्यांची बुद्धी सम असते. कारण ज्याची बुद्धी सम आहे तोच श्रेष्ठ असतो हे श्लोकात सांगतात. म्हणजे कोणाकोणाच्या ठिकाणी बुद्धी सम असते ते सगळे पदार्थाची नावं सांगतात फक्त या श्लोकात. बघा सुहृत शब्द आहे. काय सुहृत म्हणजे आपलं हितचिंतक असलेला त्याला सुहृत म्हणतात. जो आपल्या हिताची चिंता करतो, आपलं हित कसं होईल याची काळजी करतो, आपला हित करणारा हितकर्ता त्याला सुहृत म्हणतात. अजून मित्र आपला जो मित्र आहे. आरी म्हणजे आपला शत्रू. उदासीन जो उदासीन असतो म्हणजे त्याला काय कोणाचं घेणं देणं नसतं असा जो पुरुष त्याला उदासीन म्हणतात. मध्यस्थ जो मध्यस्थ असतो. मध्यस्थी माहिती आहे ना तुम्हाला? दोघाचं भांडण झालं की मध्यस्थी करून दोघाला एक करणारा किंवा लग्न जमवायला मध्यस्थी असतो ना एक. त्या मध्यस्थ तुम्हाला लक्षात आलं असेल. उदासीन असला तरी किंवा मध्यस्थ असला तरी किंवा द्वेष्य एखादा कोणी द्वेष करीत असला द्वेष्य जरी असला. द्वेष्य बंधुषु बंधूच्या ठिकाणी. साधुषु अपि च घ्यायचा अगोदर च म्हणजे आणि साधुषु अपि साधू पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा किंवा पापेषु पापी पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा. समबुद्धी ज्याची बुद्धी सम असते तो विशिष्यते तो काय असतो? श्रेष्ठ असतो. कळलं का? बघा अजून एकदा सांगतो श्लोक सगळा. सुहृत म्हणजे हितचिंतक किंवा हितकर्ता. मित्र आपला मित्र आपला सखा. उदासीन आरी राहिला शब्दामध्ये. आरी म्हणजे शत्रू. उदासीन असलेला. मध्यस्थ असलेला. द्वेष्य असलेला. बंधुषु आणि बंधू असलेला. या सर्वांच्या ठिकाणी सप्तमी आहे ना. या सर्वांच्या ठिकाणी. साधुषु अपि साधू पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा. च पापेषु पापी पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा. समबुद्धी ज्याची समबुद्धी आहे. सहा विशिष्यते तो काय आहे? श्रेष्ठ आहे. कळलं का? ह्या सर्वांच्या ठिकाणी ज्याची बुद्धी सारखी असते. मग तो मित्र असला काय, शत्रू असला काय, आपला हितकर्ता असला काय, द्वेष्य असला काय, मध्यस्थ असला काय, उदासीन असला काय, अजून काय साधू असला काय आणि पापी असला काय. सगळ्यांच्या ठिकाणी ज्याची बुद्धी सम असते तो पुरुष श्रेष्ठ असतो. योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. पदच्छेद बघा. योगी युंजीत
सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीः अपरिग्रहः. बघा आता योगी घ्यायचा अगोदर, योगी पुरुष, योग करणारा तो एकाकी एकटाच, रहसी स्थित एकांतामध्ये स्थित असलेला. कळलं का? रहसी एकांत, स्थित ते एकांतामध्ये स्थित असलेला आहे. रहसी म्हणजे एकांतामध्ये, स्थित म्हणजे स्थित असलेला. कोण? एकाकी, एकटाच तो योगी पुरुष. अजून यतचित्तात्मा, ज्यांनी आपला चित्त आणि आत्मा जिंकलेला आहे. कळलं का? असा तो. निराशीही, आशारहित असलेला, ज्याच्या अंतःकरणामध्ये कसलीच आशा नाही, गेल्या आशापाश निवारुनी, अशी स्थिती ज्याची आहे. अपरिग्रह, आणि ज्यांनी कसलाच परिग्रह केलेला नाही, परिग्रह रहित आहे, असा जो पुरुष, त्या अशा त्या योगी पुरुषांनी काय करावं? परिग्रह रहित होऊन त्याने सततम आत्मानं युंजित, सतत आत्मानं युंजित, आत्मानं म्हणजे अंतःकरणाला, युंजित म्हणजे स्थिर करावं. काय करावं? अंतःकरणाला स्थिर करावं. बघा तुम्ही, आत्मा शब्द कधी कधी आपल्या स्वरूपार्थाने येत असतो. आत्मा कधी कधी इथं गीतेमध्ये आत्मा शब्द अंतःकरणार्थाने येत असतो. कधी कधी शरीर इंद्रिय यांचासुद्धा वाचक तो शब्द असतो. त्या प्रसंगानुसार त्या आत्मा शब्दाचा अर्थ घ्यावा लागत असतो. किती झाले आत्म्याचे अर्थ? 3-4 अर्थ झाले ना. कधी शरीराला आत्मा म्हणतात, कधी अंतःकरणाला आत्मा म्हणतात, कधी आपल्या स्वरूपाला आत्मा म्हणतात. मग कोणत्या ठिकाणी त्या आत्म्याचा काय अर्थ करायचा हे नीट व्यवस्थित घ्यावं लागत असते समजून. समजते का? आता आत्मानं सततम युंजित, आत्म्याला सतत काय करावं? स्थिर करावं. मग इथं आत्म्याला सतत स्थिर करावं म्हणजे काय करावं? इथं स्वरूपार्थ घ्यायचा का आत्म्याचा? इथं अंतःकरण अर्थ घ्यायचा. काय घ्यायचा? अंतःकरण. अंतःकरणाला सतत काय करावं? त्यांनी स्थिर करण्याचा अभ्यास करावा. अजून एकदा सांगू का? योगी पुरुष कसा योगी? पण एकाकी रहसी स्थित, एकटाच एकांतामध्ये स्थित असलेला. यतचित्तात्मा, ज्यांनी आपलं चित्त आणि आत्मा जिंकलेला आहे. निराशीही, आशारहित आहे. अपरिग्रह, त्यांनी परिग्रहरहित होऊन. सततम आत्मानं युंजित, सतत आपल्या आत्म्याला स्थिर करावं, म्हणजे आपल्या अंतःकरणाला त्यांनी स्थिर करावं, म्हणजे स्थिर करण्याचा त्यांनी अभ्यास करावा. आलं? ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरधारी विठ्ठल. म्हणजे त्यांनी योगी पुरुषांनी एकट्याने एकांतात राहून आपल्या इंद्रियांना, चित्ताला, शरीराला आपल्या अधीन करून, आशारहित होऊन, परिग्रहरहित होऊन सतत अंतःकरणाला स्थिर करण्याचा अभ्यास करावा. असा सगळं त्या श्लोकाचा काय आहे? अर्थ आहे. बस. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय.